आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। अमरावती तालुक्यातील शेवटचं गाव समजल्या जाणाऱ्या नांदुरा पिंगळाई येथे जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या परिसरातच परसबागेची निर्मिती करण्यात आली। यावेळी परसबागेत सेंद्रिय सांबार, पालक, शेपू, मुळा, मेथी, कांदे यासह अन्य पिकाची लागवड करण्यात आली। मात्र ही लागवड विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेतून करण्यात आल्याचं शिक्षिकेने सांगितलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा शुद्ध सात्विक असावा या दृष्टीने या परसबागेचा मोठा फायदा होत आहे। तर विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्वसुद्धा या प्रसंगी कळत आहे। सुंदर शाळा आणि सुंदर व्यवस्थापन यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास शक्य होतो हे नांदुरा पिंगळाई या जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे। सुंदर अशा नांदुरा पिंगळाई येथील जिल्हा परिषदच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि गड किल्ल्याचं सुद्धा संवर्धन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला जातो। तर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी दरवर्षी किल्ले बनवा स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येत असते। यावेळी शाळेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय व आकर्षित करणारा असा प्रेरणादायी माहितीपट सादर केल्याने अनेकांचं आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचं स्मरण नक्कीच येथे आल्यावर होतंय। तर यावेळी मध्यान्ह भोजनाच्या दरम्यान विद्यार्थी श्लोक म्हणून भोजनाची सुरुवात करतात। यावेळी विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि त्यांची वर्तणूक अत्यंत प्रेरणादायी आहे। जिल्हा परिषदच्या शाळेतून घडणारे विद्यार्थी नक्कीच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडतात असं मत येथील शिक्षिका खंडारे यांनी व्यक्त केलं। नमस्कार, मी कुमारी वंदना विजयकुमार खंडारे, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा नांदुरा पिंगळाई। आमच्या शाळेमध्ये मुलांच्या श्रमातून आणि लोकसहभागातून सुंदरशी अशी आम्ही परसबाग फुलवली आणि या परसबागेतून जे काही पालेभाज्या आहे, फळभाज्या आहे त्याचा वापर आम्ही पोषण आहारात करत असतो। आणि याशिवाय आम्ही वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, क्रीडा यांचं आयोजन करत असतो आणि या सर्वांतून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व बहरावं अशी अपेक्षा आहे। आणि या सर्वांचा विचार करता सर्व पालकांनी जिल्हा परिषद शाळा जी आपल्या गावची आहे, आपल्या गावच्या शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना दाखल करावं आणि त्यांचं व्यक्तिमत्व बहरावं अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि असं सर्व पालकांना आवाहन करते आणि विनंती करते की त्यांनी आपल्या गावातल्या शाळेत विद्यार्थ्यांना दाखल करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांचा विकास स्वतःच्या डोळ्या देखत आणि अनुभवाने करावा अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करते। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती।